मर्दानी बांधुनी फेटा चिलखत चढवी अंगात। मर्दानी बांधुनी फेटा चिलखत चढवी अंगात। जहरी जांबिया कमरेला नंगी समशेर करात। जंगी जांबिया कमरेला नंगी समशेर करात। पाठीस बांधला पुत्र कुरवाळूनी वात्सल्यात। पाठीस बांधला पुत्र कुरवाळूनी वात्सल्यात। अस्मान फेक जातीचा वेगी लढल्या छातीच्या। तुरगी चढल्या त्वेषीच्या सरसावुनी मागे थोडा। फेकला तटाहुनी घोडा सरसावुनी मागे थोडा। फेकला तटाहुनी घोडा। म्हणी गेली। पोवाडा असेल, भारूड असेल, अभंग असतील, पण सर्वात लोकप्रिय कुठलं माध्यम असेल तर ते आहे कीर्तनाचं माध्यम। कारण कीर्तनामध्ये मनोरंजन तर आहेच, पण त्याबरोबर समाज प्रबोधनही आहे असं मानलं जातं। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे भक्त श्रेष्ठ आहेत, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, ते जेव्हा कीर्तन करायचे त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष श्री विठ्ठल डोलत असे, नाचत असे असं म्हणतात। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतात। ही कीर्तन परंपरा महाराष्ट्राला फार मोठी आणि समृद्ध अशी कीर्तन परंपरा लाभलेली आहे। पण मंडळी, या कीर्तन परंपरेमध्ये स्त्री कीर्तनकारांचं स्थान हे काहीसं कमी बघायला मिळतं। पण आता काळ बदलतोय, नवं युग आहे। सगळ्याच क्षेत्रांमध्ये आता स्त्रिया आघाडीवर आहेत। अशा वेळेला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये भेटणार आहोत आणि गप्पा करणार आहोत एका युवा स्त्री कीर्तनकाराशी। तिचं नाव आहे मोहना नातू। नारद मंदिराचा युवती कीर्तनकार हा पुरस्कारही तिला मिळालेला आहे। तिने कीर्तन विशारद ही पदवी घेतलेली आहे आणि सध्या विविध विषयांवर ती कीर्तन करते। एक स्त्री कीर्तनकार म्हणून तिचे काय अनुभव आहेत, कीर्तन म्हणजे नक्की काय, या सगळ्या विषयांवर आज आपण तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। मोहना, या कार्यक्रमामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत। या विषयाकडे जाताना मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारावासा वाटतो की कीर्तनासारखा वेगळा विषय तू निवडलेला आहेस आणि आज त्या क्षेत्रामध्ये तू काम करतेस, तर तुझ्या घरची पार्श्वभूमी काय होती, किंवा घरी कीर्तनाची किंवा प्रवचनाची अशी काही वेगळी परंपरा आहे का? मुळात घरी अशी परंपरा मला कीर्तनाची नाही, पण माझ्या आईला कीर्तनाची लहानपणापासूनच आवड होती आणि अजूनही आहे। माझ्या आईचा आजोळ सातारा, त्यामुळे आई लहानपणी कीर्तन ऐकायला जायची आणि त्यानंतर तिलाही असं वाटायचं की आपल्या घरनं कुणीतरी कीर्तनकार व्हावं। तिला स्वतः कीर्तन करण्याची आवड आहे, पण तिला कीर्तनकार होता आलं नाही, काही बंधनं आणि हे सर्वच होतं त्यामुळे। पण माझ्यामध्ये तिला तो गुण दिसला की लहानपणापासून एकतर बडबड करण्याची प्रचंड सवय त्यामुळे बडबड करण्याची सवय किंवा बोलण्याची असं म्हणजे सभाधीटपणा जो आपण म्हणतो तो माझ्या अंगी होता आणि त्यामुळे तिला असं वाटलं की काहीतरी पुढे होऊ शकेल आणि त्यामध्येच भर पडली ती नारद मंदिर जे सदाशिव पेठेमध्ये आहे त्यात वासंतिक वर्ग घेतले जातात। मे महिन्यामध्ये वासंतिक वर्ग होतात आणि 3:30 ते 5:30 अशी एवढीच त्याची वेळ असते। मे महिन्यात अर्थात सुट्टी असते, त्यामुळे सुट्टीचा सदुपयोग करणं हे अनेक विषय किंवा क्लास लावून अजूनही मुलं करतात, केले जातात। तसाच मी काहीसा भाग आईने ठरवला आणि 10वीची परीक्षा झाली। महत्वाचं जे वर्ष असतं ते पार पडलं, एक 10वीचं, आणि आई म्हणली की आता एक सुट्टीमध्ये काहीतरी नवीन उपक्रम करूयात, करून बघायला काय हरकत नाही। म्हणून मग आई म्हणली की ठीक आहे, वासंतिक वर्गाची तशी जाहिरात आलीच होती, नारद मंदिरात जाऊन चौकशी केली आणि प्रवेश घेतला।
बर, त्या म्हणजे वर्गाला. आईची आवड तुझ्यामध्ये आली असं म्हणायला हरकत हो. नाही. आणि आणि तू या क्षेत्रामध्ये अचानकपणे आली अशी नाही, तर ते हो. संस्कार हो. किंवा ऐकतही असशील लहानपणी. हो. पण खरं तर लहानपणी म्हणजे माझ्या स्मरणात असं आहे की मी कीर्तन ऐकलेली नाहीयेत लहानपणी ह्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे जे मी कीर्तन ऐकले ते 10वी नंतर जे वासंतिक वर्गामध्ये गेले तेव्हाच मी कीर्तन ऐकलेलं आहे. बर, पण मग हा जो तू नारद मंदिराचा उल्लेख केलास, हो. त्याच्यामध्ये कीर्तनासाठी असा विशिष्ट अभ्यासक्रम असतो का? हो. आणि तो काय असतो नेमका, याची पण थोडीशी माहिती दे ना. बरोबर. नारद मंदिरामध्ये ही म्हणजे हरिकीर्तनोत्तेजक सभा असं त्याचं आहे नाव. हं. आणि ती पूर्णपणे कीर्तन शिकवण्यासाठीच सुरू केलेली संस्था आहे. अरे वा. आणि त्यामध्ये वासंतिक वर्ग आणि वर्षभराचा वर्ग असे दोनही वर्ग चालतात. हम्म. ज्यात वासंतिक वर्ग जो असतो तो फक्त मे महिन्यामध्ये असतो. महिनाभराचा वर्ग म्हणजे 1 मेला सुरू होतो, 31 मेला संपतो. हम्म. त्यात महिना अखेरीस परीक्षा होतात. हम्म. आणि त्यात 3:30 ते 5:30 साधारण अशी दुपारचीच वेळ ठेवतात, जेणेकरून काय होतं गृहिणी पण येऊ शकतात सगळं घरातलं काम आटपून, आणि मुलांनाही सुट्टी असते त्यामुळे तेही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि त्यात सुद्धा त्यांनी अशी छान एक त्यांची सवय आहे किंवा आहे त्यात की बालवर्गापासून वर्ग आहे. अरे वा. म्हणजे वासंतिक वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा जर तुम्ही त्या वयोगटात असाल 8 वर्षापर्यंत वगैरे, तर बालवर्गात तुम्हाला प्रवेश मिळतो. मग पुढच्या वर्षी पुन्हा आलात तर मग प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय, चतुर्थ आणि 5 अशी बर. 5 वर्ष वासंतिक वर्गाची सुद्धा आहेत त्यामध्ये. पण माझ्याविषयी असं घडत होतं की मी बालवर्गात जाऊ शकत नव्हते, कारण 10वी बरोबर. झाली होती माझी. त्यामुळे प्रथम वर्षाला ऍडमिशन घेतली आणि त्यानंतर पुढे 5 वर्षाचा अभ्यासक्रम असतो तो पूर्ण केला, ज्यामध्ये अभ्यासक्रमात मग काय करतात, एक समूह संगीत वर्ग असतो. बर. म्हणजे बालवर्गापासूनचे ते 5वी जो वर्ष आहे, 5वं वर्ष तिथपर्यंतचे विद्यार्थी एकत्र त्या वर्गाला येतात. आणि नारद मंदिरातच व्यास मंदिर म्हणून समोर एक जागा आहे, ती जरा आणखीन मोठी जागा आहे, त्यामुळे तिथे हे वर्ग होतात, सामूहिक संगीत वर्ग. आणि मग त्या वर्गामध्ये आम्हाला म्हणजे मला जे आठवत आहेत त्या नंदकुमार मेंदळे होते एकदा शिकवायला, श्रेयस कुलकर्णी सामूहिक संगीत वर्ग घ्यायला, आणि नंतर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे हे यांचंही मार्गदर्शन संगीत वर्गात, सामूहिक संगीत वर्गात लाभायचं. अगदी बरोबर. हा. आणि त्यात मग अगदी सुरुवातीला मंगलाचरणाचं पद कसं म्हणावं, झांज हातामध्ये कशी धरावी, हे सामूहिक दृष्ट्या आम्ही प्रॅक्टिस करायचो. तू एम.ए. संस्कृत केलेला आहेस, तर या संस्कृत साहित्याचा अभ्यास करताना सगळी आपल्या भारतीय संस्कृतीची मुळं तर संस्कृतातच आहेत. तर अगदी खरं. तो तुला कसा काय फायदा झाला नेमका, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आधी कीर्तन होतं ते पाठांतर प्रक्रिया जी असते त्या पद्धतीचं होतं की जे शिकवलंय तेच पाठ करायचं आणि सादर करायचं. बरोबर. 2-3 वर्ष अशीच होती. पण जेव्हा पुढे पुढे आणखीन कळायला लागल्या गोष्टी, आणखीन कीर्तन ऐकत गेले, काही वाचन सुरू केलं आणि संस्कृतचाही जसा जसा व्यासंग वाढत गेला, त्यानंतर मग ती विचार प्रक्रिया कुठेतरी सुरू झाली की संस्कृतमधील हे श्लोक या ठिकाणी कीर्तनात मी घेऊ शकते. अगदी खरंय. एखादा म्हणजे आत्ताच तुम्ही जो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हा उल्लेख केला होता, जी कीर्तन भक्ती किंवा भक्ती हा विषय मांडताना नवविध भक्तीचं हा श्लोक मी अगदी सहजपणे घेऊ शकते. ते तिथे मला जाणवायला लागलं की अरे हा श्लोक वाचलाय की मी इथे हा श्लोक घेऊ शकते. किंवा विद्यार्थ्यांचे गुण जर कीर्तनामध्ये मी सांगत असेल तर ज्ञान तृष्णा गुरो निष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुण पंचकम, हा सहज अगदी संस्कृत मधला जो श्लोक आहे तो आपण घेऊ शकतो. हे त्यावेळी कळायला लागलं की संस्कृतचाही असा फायदा कीर्तनासाठी व्हायला लागला मला. म्हणजे संस्कृत हा विषय म्हणून शिकताना आणि कीर्तन हा विषय म्हणून शिकताना तेव्हा तुला असं वाटलं नव्हतं या वाटा वेगळ्यात अशा कदाचित वाटलं असेल, पण त्या खरंच एकमेकांची किती मिळालेल्या आहेत. आणि व्यासंग वाढवण्यासाठी नक्कीच संस्कृतचा फायदा होतच आहे. तू आता सुगम संगीतामध्ये सुद्धा विशारद केलंस. संगीत हा तर फार महत्वाचा भाग आहे कीर्तनामध्ये. मी जसा मगाशी उल्लेख केला की एक एकपात्री प्रयोग आहे कीर्तन हा, ज्याच्यामध्ये तुम्ही अभिनयही करता, तुम्ही गाता सुद्धा, तुम्ही कथा सुद्धा सांगता, आख्यान लावता असं आपण म्हणतो. तर संगीताचा फायदा आणि मग ते मार्गदर्शन कुणाकडे घेतलंस हे मला सांग. आमच्या जवळच श्री अविनाश जांभूरकर म्हणून राहतात, ज्यांच्याशी ओळख झाली आईशी. ते शास्त्रीय संगीताचे वर्ग घेतात, त्यामुळे मग त्यांच्याकडे लहानपणापासूनच गेले, अगदी 5वी पासून साधारण. आणि त्यामुळे मग त्यांनी स्वर वगैरे जसं पेटीवर ते सारे गम पद निसा त्याप्रमाणे माझ्याकडनं म्हणून घेतलं आणि आईला सांगितलं की हो काहीतरी म्हणजे गळ्यामध्ये स्वर आहे कुठेतरी करण्यासारखं आहे, तोही महत्वाचा असतो. कारण
चालेल म्हणले सुरुवात करूयात हे. आणि मग त्यांनी सुद्धा सुरुवात झाली. प्रारंभिक परीक्षा झाली शास्त्रीय संगीताची. तसं मध्यमापूर्णपर्यंत म्हणजे 5 परीक्षा झाल्या शास्त्रीयच्या सुद्धा. आणि मग नंतर सरांनीच हा प्रस्ताव मांडला की शास्त्रीय संगीताबरोबरच सध्या सुगम संगीत सुद्धा काय आपण म्हणू एक त्याला खूप डिमांड आहे, मागणी आहे. आणि भावाची अभिव्यक्ती सुगम मधनं जास्ती चांगली होते. कीर्तन हे एक भावाच्या अभिव्यक्तीचंच साधन आहे. त्यामुळे मग तोही विचार झाला की कीर्तन सुद्धा चालू आहे, शास्त्रीयचा पण थोडासा अभ्यास झालेला आहे, तर सुगम संगीताच्या सुद्धा अशा काही परीक्षा असतात. म्हणजे ही गोष्ट मलाही नवीन होती. शास्त्रीयचे असतात हे आपल्याला माहिती असतं, पण सुगम संगीतामध्ये सुद्धा आराखडा विशिष्ट बांधून त्या परीक्षा होतात की जसं त्यामध्ये काही परीक्षांमध्ये अभंग एकदा म्हणतात, बरोबर, जसे अभंग, गवळण असे वेगवेगळे प्रकार आहेत, लावणी, अंगाई गीत आहे, भूपाळी आहे, हे असे जे विविध प्रकार आहेत ते काही प्रकार घेऊन त्यांची बांधणी करून यात एवढे 2 गाणी म्हणा असे साधारण परीक्षा होत्या. आणि त्यामुळे ती नवनवीन गाणीही तयार होत गेली त्या मार्फत. नवनवीन अभंगांचं उजळणी झाली, नवनवीन भक्तिगीतं कळली त्या निमित्ताने. आणि त्यामुळे मग सुगम संगीतामध्ये सुद्धा असंच पहिलं दुसरं वर्ष करत करत विशारद पर्यंतचं शिक्षण घडलं. म्हणजे संस्कृत एका बाजूला आहे, एका बाजूला संगीत आहे, आणि त्यातनं कीर्तनाच्या माध्यमातून तू संस्कार करतेस. असे 3 स एकत्र आलेत असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. आता मला सांग की कायम एखाद्या क्षेत्रात आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्या क्षेत्रातली आदर्श व्यक्ती किंवा त्या क्षेत्रातले कुणीतरी अशा फार मोठं काम केलेल्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असतात. आता कीर्तन परंपरा एवढी मोठी आहे महाराष्ट्रात, तर तू नेमक्या कोणत्या कीर्तनकारांचा आदर्श मानतेस किंवा कीर्तन म्हणलं की यांचं कीर्तन ऐकावं असं आपल्याला वाटावं असे कोणते कीर्तनकार तुझ्या डोळ्यासमोर आहेत? आधीच्या पिढीतले होऊन गेलेलेही असतील आणि अगदी आत्ता सुद्धा करणारे आहेत, तर त्याच्यामध्ये काय सांगशील आम्हाला? यामध्ये पहिली गोष्ट अशी सांगावीशी वाटते की कीर्तन हा म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. जो कीर्तनकार कीर्तन सादर करतो त्याची एक स्वतःची पद्धत आहे, तो स्वतःच्या शैलीमध्ये कीर्तन सादर करतो. त्यामुळे एक आदर्शाकडे वळण्याच्या आधी हे मुळात एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुठल्याही कीर्तनकाराचं कीर्तन ऐकणं ही एक छानच बाब आहे. अगदी खरं, अगदी. म्हणजे त्याने तुमचाही अभ्यास होतो आणि माझाही तो घडतोय अजूनही अभ्यास. पण आदर्श या बाबतीत म्हणायचं झालं त्या ह्याच्यामध्ये तर लहानपणापासून म्हणजे जेव्हा मला कीर्तन म्हणजे काय हे कळायला लागलं तेव्हापासनं सतत कानावर चारुदत्त बुवा आफ्ळे यांचं नाव माझ्या आलं. आणि त्यामुळे त्यांची कीर्तनं सुद्धा मी ऐकली. म्हणजे नारद मंदिरामध्ये वासंतिक वर्गाचं एक त्यामध्ये विशेष असं की त्यात रविवारी कीर्तनही ठेवायचे. म्हणजे जे कीर्तनकार आम्हाला शिकवतात त्यांचंच कीर्तन तेव्हा ठेवलेलं असायचं. त्यामुळे चारुदत्त बुवा आफ्ळे यांची कीर्तनं झाली, नंदकुमार मेहेंदळे यांची कीर्तनं झाली, अनेक ताराताई देशपांडे आहेत, रामचंद्र बुवा भिडे आहेत, यांचीही सुद्धा कीर्तनं होती. यांनी मार्गदर्शनही मला केलंच वासंतिक वर्गामध्ये म्हणा किंवा वर्षभरासाठी जो कीर्तनाचा वर्ग आहे त्यामध्ये. त्यामुळे ते सर्वच जण तसे आदर्श आहेत माझ्यासाठी नक्कीच. कारण प्रत्येकाकडनंच कुठली ना कुठली तरी शैली गुण घेण्यासारखं आहे. म्हणजे ताराताई देशपांड्यांच्या पहिल्यांदा त्यांच्याबद्दल जर एक स्त्री कीर्तनकार म्हणून सांगायचं झालं तर ताराताई देशपांड्यांची कीर्तन मांडण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत की आपल्याला सांगितल्यासारखं वाटतं. म्हणजे एक लहान बालक म्हणून आपण ते ऐकतोय की काय अशी ती सांगण्याची भावना व्हायची, ऐकण्याची समजावून सांगण्याची पद्धत होती. किंवा रामचंद्र बुवा भिडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तेही संस्कृत पंडित, त्यामुळे त्यांची मांडणी पूर्वरंग कसा मांडावा हे मी त्यांच्याकडनं शिकले की पद्धत जी होती म्हणजे पूर्वरंग मांडताना सुद्धा पद्धतीप्रमाणे मांडणं हे जास्ती महत्वाचं आहे. किंवा त्यात कुठल्या श्लोकांचा अंतर्भाव त्या क्षणी करू शकतो. खरं, संस्कृत श्लोक कसे म्हणावेत ते उच्चार सुद्धा खूप महत्वाचे असतात. अगदी. त्यामुळे रामचंद्र बुवा भिडे त्यांच्याकडनं ते शिकले. तसंच चारुदत्त बुवा आफ्ळे यांच्याकडनं कसं कीर्तन रंगवावं आणि आख्यान सादर करताना तुम्ही जेव्हा आख्यान सादर करतो तेव्हा तो संवाद कसा झाला पाहिजे, एखादा संवाद सांगताना कसा टोन कसा आला पाहिजे. म्हणजे गुरु एखादं वाक्य बोलतोय तर गुरूंचा तो भारदस्तपणा आला पाहिजे. शिष्य एखादी गोष्ट गुरूंना विचारतोय तर ती नम्रता त्यातनं प्रतीत झाली पाहिजे, आवाजातनं दिसली पाहिजे. किंवा इव्हन चेहऱ्यावर सुद्धा तुमचा भाव कसा पाहिजे. जर मी आईकडे काहीतरी मागतीये तर ए आई मला दे ना ग,
हा जो भाव आहे, ही जी निरागसता आहे ती त्यातनं उतरली पाहिजे. अगदी खरंय, अगदी खरंय. ते त्यांच्याकडनं शिकले की कीर्तनाचं जसं ते नेहमी आम्हाला अजूनही सांगतात किंवा त्यांचे वडील त्यांना सांगायचे की आख्यान जे आहे ते एखादा चित्रपट बघतोय तशाप्रमाणे ते पुढे सरकलं पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे इथे तुमचा आरंभ झाला, हे स्थळ, त्या स्थळाचं वर्णनही तशाच पद्धतीने झालं पाहिजे. अगदी. मग त्यामध्ये ही माणसं आहेत, मग त्यांचं नातं एकमेकांशी कसं आहे ते घडलं पाहिजे. मग त्यातनं कुठली गोष्ट रंगतीये, कुठला भाव प्रकट होतोय, तो भाव त्यांनी प्रकट झाला पाहिजे. आणि खरोखर असा चित्रपट ज्याप्रमाणे बघताना आपण गर्क होतो की आता पुढे काय होणार, ही जशी आपल्याला भावना असते तसं त्या आख्यानाप्रमाणे घडलं पाहिजे. हावभाव असो, सादरीकरण असो आणि व्यासंग असो, या सगळ्याच बाबतीत तुला या आदर्शांचा उपयोग झाला किंवा अजूनही ती तो घेतेच आहेस. आपण ह्या आपल्या गप्पा पुढे चालूच ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, आपण घेऊयात एक क्षणभर विश्रांती आणि पुन्हा एकदा मोहना नातू या आपल्या तरुण स्त्री कीर्तनकाराशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण गप्पा मारतोय तरुण स्त्री कीर्तनकार मोहना नातू हिच्याशी. आपण मगाशी संगीताचा उल्लेख केला. तू संगीताचं शिक्षण घेतलंयस आणि संगीताचा उपयोग कीर्तनात तर होणारच आहे. तर आता आम्हाला त्याची एखादी झलक दाखव ना, की विविध राग आपण संगीतामध्ये शिकतो आणि कीर्तनामध्ये सुद्धा तुम्ही त्याचं सादरीकरण करता. ते नेमकं कसं असतं, आम्हाला त्याची एक झलक दाखव. नक्की. यामध्ये सुद्धा आहे की विविध राग आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये आहेत आणि कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा खूप फायदा मला झाला. त्यामध्ये जसं एखादं मंगलमय वातावरण आहे तर यमन राग हा छान प्रसन्न असा वाटतो. त्यामुळे त्यामध्ये जय जय राम कसं म्हणतात किंवा आम्ही कसं म्हणतो याची एक झलक दाखवते. जय जय राम कृष्ण हरी राजा राम, जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. शरणागत दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टी निहारी राजा राम. करुणा दृष्टी निहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी राजा राम. याप्रमाणे यमन रागामध्ये असं जय जय राम कृष्ण हरी म्हणतात. मन हरण करून देणारा यमन राग आहे. खरंय. सुरेख सुरेख. आता मला सांग की प्रामुख्याने कोणत्या विषयांचा अंतर्भाव या कीर्तनासाठी कथा म्हणून तुम्ही घेता, किंवा असे बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की पौराणिक विषय याच्यामध्ये घेतले जातात, जे रामायण महाभारतातल्या कथा आहेत किंवा पुराणातल्या कथा आहेत. तर प्रामुख्याने तू कोणते विषय निवडतेस कीर्तनासाठी आणि त्या निवडी मागचे तुझे खरंच काही निकष असतात का, की या ठिकाणी मला कीर्तन करायचंय तर मी हा विषय घेतला तर तो जास्ती तिथे योग्य ठरेल, तर असे काही निकष असतात का? आता तुम्ही जसं आधी म्हणलात की पौराणिक ह्याच्यामधली परंपरामधली किंवा काही कथा ज्या असतात त्या प्रामुख्याने कीर्तनामध्ये घेतल्या जातात. अगदी बरोबर. म्हणजे ज्यात काही संत चरित्र सांगितलेली असतात किंवा ज्यामधल्या काही अशा कथा असतात ज्या एखाद्या भक्ताचं देवाबद्दलचं मत किंवा अशा काही कथा असतात भक्त आणि देव यामधल्या नॉर्मली कथा ज्या आपण ऐकलेल्या असतात त्या कीर्तनामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. आता याच्याबद्दल सांगायचं झालं तर मग हे कसं ठरवायचं किंवा काय निकष आहे? ज्या ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन असेल तर विठ्ठलाचा कोणता भक्त आहे? नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत.
मग यांच्याबद्दल एखादी कथा, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग ज्यात त्यांनी कृपा केलेली आहे, म्हणजे त्यांच्यावर भगवंताची कृपा तर पूर्णपणे आहेच आहे, आयुष्यभर आहे, पण त्यात असा एखादा घडलेला प्रसंग की ज्यातनं आपणही काही शिकतो. नक्कीच. भक्ती कशी करावी याला जोडून तो कीर्तन ते घेता येतं. त्यामुळे जसं मंदिर आहे, कुणाचं जिथे कुठला देव आहे, त्याप्रमाणे त्याच्या भक्ताचं कीर्तन हे साधारण पौराणिक ह्याच्यामधले म्हणजे आता संस्कृताबरोबरच संत साहित्य याचाही तुला व्यासंग करावा लागत असेल. हो, संत साहित्याचा व्यासंग म्हणजे यामध्ये की ज्या संतांच्या कथा आहेत भरपूर, त्या कथा वाचणं हा एक मुळात पहिला व्यासंग करावा लागतो. त्यामुळे कसं होतं की तुम्हाला नवनवीन कीर्तन करण्यासाठी एक विषयही मिळतात, की आज सारखं सारखं नाही तर कसं होतं तेच तेच कधी कधी आख्यान बसलं जातं. अगदी. म्हणजे नामदेवांनी विठ्ठलाला घास भरवला, खीर खाऊ घातली, हा अगदी झालेला म्हणजे माहिती असलेला प्रसंग आहे. पण एक जामिनाचा धोंडा हा एक कथाभाग आहे जो माहित नसतो जास्ती करून. असे काही कथाभाग असतात. किंवा एकनाथ महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या अंगावर 21 वेळा थुंकूनही ते कसे शांती ब्रह्म राहिले, हा कथाभागातनं येतो प्रसंग. पण त्यांचं शांती ब्रह्म ठेवण्याचे स्थान, त्यांच्या एक आणखीन एक अशी कथा घडते की ज्या ठिकाणी एक माणूस जो असतो तो त्यांच्याकडे आला असतो, त्याला काही पैशांची मदत हवी असते, पण लोकांनी सांगितलं असतं त्याला काय की तू एकनाथ महाराजांना असा असा त्रास दे, ज्याने एकनाथ महाराज जे शांती ब्रह्म म्हणून ओळखले जायचे त्यांचा ऱ्हास झाला पाहिजे, म्हणजे त्यांची शांती डगमगली पाहिजे, ढळली पाहिजे, ते रागवले पाहिजेत. अशी काही कृत्य तू कर तर तुला आम्ही जेवढं बक्षीस तुला पाहिजे, काय पैसे तुला हवेत ते आम्ही तुला नक्की देऊ. तो एकनाथ महाराजांच्या घरी आला, महाराज पूजा करत होते, हा देवघरामध्ये पादत्राणे घालून आला. महाराजांनी ते बघितलं, ठीक आहे बस बाबा, तू ही पांडुरंगाचाच भक्त आहेस, बस. नंतर आता काय, भोजनासाठी अतिथी देवो भव हा नियम तेव्हापासून आहे. पानं वाढायला सांगितली की हातपाय धुवून या आणि जेवायला बसा. हे माणसाने ठरवलंच होतं, आज काही ना काही करून एकनाथ महाराजांना रागवायलाच लावायचं. ती कृती कशी करता येणार याचा विचार तो सतत करतोय. आणि म्हणून यांनी गोष्ट केली अशी, एकनाथ महाराज येऊन पानावर बसले, त्यांच्या पत्नी आहेत त्या त्यांना वाढतायत, हे विद्वान जाऊन त्यांच्या पाठीवर बसले त्यांच्या पत्नींच्या. एकनाथ महाराजांनी सांगितलं, सांभाळा हा, या लेकरू तुमचाच आहे. त्याही तशाच होत्या त्यांच्याप्रमाणे, काळजी करू नका, जसं मला माझा हरिपंडित तसेच आहे, काहीही होणार नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या माणसाला कळलं, अरे आपण चुकीच्या माणसाला त्रास देतोय. आणि मग पुन्हा पुढील गोष्ट त्यांनी खरोखर सांगितलं की असं असं झालं होतं, पैशांचा मला खरंच निकड होती, त्यामुळे मी हे कृत्य केलं, मला क्षमा करा. आणि त्यांनी शांती ब्रह्म यानेच ते स्वीकारलं आणि त्याला जी काही रक्कम होती ती दिली, पण त्याचाही शब्द खाली पडू दिला नाही. बरं, संतांचं हे विशेष असतं की स्वतः दुःख ते सहन करतात. जाताना सांगितलं की इथनं जाताना मी तुझ्यावर ओरडतो असाच आविर्भाव आणतो, म्हणजे तुला तिकडनंही पैसे मिळतील. संत असं हे असतात की त्यांचा स्वतःच्या दुःखामध्ये किंवा सुखामध्ये त्यांना काही फरक पडत नाही, पण इतरांचं दुःख बघवत नाही. अगदी खरं. म्हणजे ही कथेच्या माध्यमातून अत्यंत मन रंगवून टाकून श्रोत्याचं, आणि त्यातनं परत आपल्याला काय घेता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला मोहना असं नेहमी वाटतं की आता तू तरुण आहेस आणि सध्या तरुण वर्ग हा जो काय एकंदरीत व्यावसायिक अभ्यासक्रम करत असतो किंवा आपल्याला चांगली नोकरी मिळेल असा अभ्यासक्रम करत असतो, कीर्तनासारखं क्षेत्र जेव्हा निवडलंस तेव्हा तुझ्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींची त्यावरची प्रतिक्रिया काय होती? त्यांच्या कुणाचा तुला नक्की पाठिंबा मिळाला? अनेक वेळेला तुला असंही ऐकायला लागलं असेल की काय हे वगैरे, तर हे अनुभव काय होते नेमके? जसं गाण्याचा वर्ग करतो, जसं बाहेर कुठे खेळायला जातो, तशा पद्धतीने हा मी कीर्तनाच्या वर्गाला जाते, इथपर्यंतच माझी धारणा होती. पण नंतर नंतर जसं जसं त्या क्षेत्राचं व्यापकत्व कळायला लागलं किंवा त्यामध्ये खरोखर आवड निर्माण झाली, त्याच्यानंतर मलाही पहिल्यांदा अभिमानच वाटला. खरंच, नक्कीच, की नाही, इतर जे करतात त्यापेक्षा नक्कीच माझं क्षेत्र निराळे. आणि मित्रमंडळींमध्ये सुद्धा मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की मला कधीही असा अनुभव आलेला नाही की माझे कोणी मित्र म्हणतात की काय कुठलं हे क्षेत्र निवडलेस, हे घडलेलं मला कधीच आठवत नाही. उलट असाच लोकांचं, अरे वा तू कीर्तन करतेस,
मित्रमंडळीत सुद्धा माझ्या ह्याच्यात की नवीन क्षेत्र आहे, काय असतं कीर्तन म्हणजे, हा एक मला मिळालेला प्रतिसाद. आणि माझे मित्रमंडळींमध्ये सुद्धा सांगायची गोष्ट म्हणजे माझे मित्र सुद्धा असेल, म्हणजे आम्ही संस्कृत शिकणाऱ्यांमध्ये सुद्धा काही 2-3 मित्र माझे वारकरी कीर्तनकार आहेत आणि आम्ही 2-3 आहोत ते नारदीय कीर्तनकार आहोत. त्यामुळे परत एक तिथेही छान मेळ व्हायचा की वारकरी कीर्तनामधली काही प्रमाण ती खूप सुंदर देतात वारकरी कीर्तनकारांमधील प्रमाण, मग ती या नारदीय कीर्तनामध्ये कसा त्याचा अंतर्भाव करता येईल. अगदी आपण हे सगळं बोलूच यात मोहना. तत्पूर्वी आपण एक क्षणभर विश्रांती घेऊ आणि मग मोहनाशी परत आपण गप्पा आपल्या चालूच ठेवणार आहोत. नमस्कार, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण तरुण स्त्री कीर्तनकार मोहना नातू हिच्याशी गप्पा मारतोय. मोहना, तू आत्ताच म्हणालीस की वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन ह्या खरं तर दोन्ही शाखा कीर्तनाच्याच आहेत. अगदी रामदासी कीर्तन सुद्धा आपल्याकडे आहे. तर ह्या तिन्ही शाखांमध्ये नेमका फरक काय जाणवतो, आणि फरक असेल प्रत्येकामध्ये काही बलस्थानं असतील तर ती नेमकी काय आहेत, आणि तू करतेस ते नारदीय कीर्तन, याचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे हे आम्हाला सांग. बरोबर. नारदीय कीर्तन हा प्रकार सुरुवातीला अगदी म्हणलात तर आज सुरुवात जशी आपण केली की कीर्त हा त्यातला संस्कृत धातू आहे. अगदी. आणि त्यामुळे कीर्त याचा अर्थच हा की स्तुती करणे, गायन करणे. त्यामुळे देवाची गुणगान करणे, देवाच्या भक्तीचं गायन करणे, गुणवर्णन करणे म्हणजे कीर्तन. अगदी साधी सोपी व्याख्या त्याची करता येते. आणि कीर्तनाचं महत्व सुद्धा कलियुगात तर खूप आहे. म्हणजे भागवत ग्रंथामध्येच आपला वर्णन आलेलं आहे की कलौतत हरिकीर्तनात कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तना. त्यामुळे कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन कोणतं? हरिकीर्तन हे साधन आहे. आणि त्यामुळे या कीर्तनाची परंपरा आद्य कीर्तनकार देवर्षी नारद, अगदी नारदांची गादी आपण ज्याला म्हणतो, आणि त्यातनंच नारदीय कीर्तन हा उगम होतो. आणि या कीर्तनामध्ये मग सुद्धा अनेक प्रकार कीर्तनाचे येतात. जसं नारदीय कीर्तन आहे, वारकरी कीर्तन आहे, रामदासी कीर्तन आहे, राष्ट्रीय कीर्तन हा महत्वाचा सध्या अलीकडच्या काळामध्ये कीर्तनाचा नवीन प्रकार उदयास आलेला आहे. राष्ट्रीय कीर्तन सुद्धा महत्वाचं आहे. आणि असे कीर्तनाचे विविध प्रकार आहेत. यात आपण नारदीय आणि वारकरी या 2 कीर्तन प्रकारांविषयी महत्वाची आधी चर्चा करतोय. तर या 2 कीर्तन प्रकारात फरक असा, नारदीय कीर्तनामध्ये आणि वारकरी कीर्तनामध्ये 4-5 प्रामुख्याने महत्वाचे फरक आहेत. एक म्हणजे नारदीय कीर्तनाची पठडी जी आहे त्यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे 2 भाग येतात. पण हेच वारकरी कीर्तनामध्ये संपूर्ण कीर्तन हे सलग असतं. म्हणजे त्यात प्रकार भाग नसतो. म्हणजे पूर्वरंग आणि आख्यान असा भाग नसतो. अभंगाने सुरुवात केली की ते अभंग अख्खा ते चरण सोडवले जातात आणि मग पुन्हा विठ्ठलाचं नामस्मरण करून कीर्तन संपतं. हा वारकरी आणि नारदीय कीर्तनातला एक महत्वाचा फरक. दुसरा फरक असा येतो वारकरी आणि नारदीय कीर्तनामध्ये की वारकरी कीर्तन हे समूह कीर्तन असतं. अगदी बरोबर. आणि नारदीय कीर्तन हे एकल कीर्तन असं म्हणू शकतो आपण. म्हणजे वारकरी कीर्तनामध्ये कसं टाळकरी सुद्धा आपल्या बरोबर असतात आणि कीर्तनाची म्हणजे एखादं चरण म्हणल्यानंतर जर त्या चरणाविषयी काही प्रमाण आठवलं, म्हणजे वेगळा एखादा अभंग आठवला, तर जो टाळकरी साथ करतोय ते सुरू करतात अगदी तो अभंग. तिथे त्यांनाही मुभा असते. पण हेच नारदीय कीर्तनामध्ये पेटी तबला हे फक्त साथीला असतात. पण जे काही कार्य करायचंय ते सगळं एकटे कीर्तन म्हणजे संगीतही त्यालाच म्हणायचंय, अभिनय त्यातला जो संवादात्मक भाग आहे तोही त्यालाच करायचा आहे, पूर्वरंगाची मांडणी जी आहे ती सुद्धा पद्धतशीर किंवा त्यातली प्रमाण ही सुद्धा त्यालाच द्यायची. त्यामुळे आपण काय म्हणू, एकपात्री प्रयोग हे नारदीय कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे की त्याला ही सगळ्या आघाड्या सांभाळायच्या असतात. हा दुसरा महत्वाचा फरक झाला. आणि तिसरा फरक हा येतो की वारकरी कीर्तनामध्ये जी संत रचित काव्य आहेत किंवा जे संतांनी रचलेलं आहे तेच प्रमाण मानतात. पण नारदीय कीर्तनामध्ये आपल्याला मुभा असते. म्हणजे नारदीय कीर्तनामध्ये समजा राम जन्माचा प्रसंग आहे तर मी गीत रामायणातलं राम जन्मला ग सखे राम जन्मला हे पद सहज म्हणू शकते, घेऊ शकते. नारदीय कीर्तनामध्ये ती मुभा आहे तुम्हाला. पण वारकरी कीर्तनामध्ये जे संतांनी रचलेलं आहे त्याचीच प्रमाण
तुम्ही देणं आवश्यक आहे. बरोबर. हा त्यामुळे नारदीय आणि वारकरी कीर्तनातला हे महत्वाचे फरक आहेत. आणि त्यातलं मी नारदीय कीर्तन सादर करते की ज्यामुळे जसं म्हटलं तसं पूर्वरंग आणि उत्तर रंग असे दोन त्यात भाग पडतात. बरोबर. मंगलाचरणाची सुरुवात सुद्धा जय जय राम कृष्ण हरी या एका पदाने होते. आता तू जे उल्लेख करतेस नारदीय कीर्तनाचा, त्याची थोडीशी आम्हाला आता झलक दाखवू शकतेस? साकी असेल, दिंडी असेल, हे जे त्यातले प्रकार आहेत, अगदी. तर त्याची जर झलक दाखवली तर प्रेक्षकांना आवडेल. यात नारदीय कीर्तनामध्ये आर्या, साकी, दिंडी, ओवी आणि श्लोक हे प्रकार प्रामुख्याने येतात. त्यामध्ये आर्या जर आपण म्हणली तर आर्याची पारंपरिक चाल एक आता म्हणून दाखवते. प्रत्येकाची एक छोटी छोटी झलक जर दाखवलीस म्हणता येईल. परत त्यामध्ये विशेष असं आहे की आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे संगीताचा तोही एक फायदा होतो. आर्याची एक चाल आहेच, पण जशी आर्या ज्या प्रसंगात आहे त्याप्रमाणे आर्याच्या चालीत बदल होतो. बर, तेही एक म्हणून दाखवते ह्याच्यात. अगदी आर्याची पारंपरिक चाल जी आहे ती अशी: भूजल तेज समीर खा, रवि शशि काष्टादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा, स्थिर चर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा रामा. ही एक पारंपरिक चाल झाली आर्याची, ज्याला रामा रामा हे आपण म्हणतो. किंवा काही ठिकाणी असेल रामा रामा म्हणायचं नसेल तर तीच चाल अशी होते: भूजल तेज समीर खा, रवि शशि काष्टादिकी असे भरला. तुम्हाला रामा रामा समजा म्हणायचं नाही तर स्थिर चर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. हे असं प्लेन संपवताही येतं, समाप्ती करू शकतो. आणि यामध्ये जसं मी आधी सांगत होते की संगीताचा हे अंतर्भाव फायदा होतो की समजा एखादी अशी करुण प्रसंग आहे ज्या ठिकाणी ही अशी मंगलमय वातावरणाची चाल चालत नाही किंवा आपण काय म्हणतो की तो भाव येत नाही, प्रकट होत नाही, मग त्या ठिकाणी करुण रस प्रधान पुरिया असे वगैरे जे राग असतात त्यामधील रचना त्या स्वरांमध्ये घेऊन आर्य आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं एक आर्य आहे की ज्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे की आता द्रौपदीला असं शंका आलेली आहे की आपलं कुंकू काही आता राहणार नाही, पण कारण भीष्मांनी घोर अशी प्रतिज्ञा केली आहे की संपूर्ण पृथ्वी निष्पांडवी करील, आणि म्हणून ती खूप घाबरली आणि आता काय करावं हे तिला कळत नाहीये. ती तिचा जो मानलेला भाऊ आहे त्या कृष्णाकडे आली आहे, त्याला घडलेली घटना सांगितली आणि आता काय करू. तिथे कृष्णही म्हणतात, कृष्णे म्हणजे द्रौपदी, जर भीष्मांनी अशी प्रतिज्ञा केली असेल तर मी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून तिथे ती आर्या येते, भीष्मन वदेल ऐसे. हे बघ, पहिली गोष्ट सांगतो, भीष्म असं म्हणणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर ते असं त्यांनी प्रतिज्ञा केली असेल, जरी वदलासे तरी घडेल तसे. हा करुण रस प्रधान आहे, त्यामुळे ही आर्या तशी चाललेली आहे. तेथे मनमती न चले, तिथे मी काही करू शकत नाही. कृष्णे होणार तेची होत असे. करुण रस प्रधान असं करू शकतो घेऊन. ही आर्याची एक चाल झाली. त्याप्रमाणे साकी आणि दिंडी हे दोन महत्वाचे प्रकारही आपल्या समोर येतात. आर्याच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर आणखीन एक फक्त उदाहरण देऊ शकते की आर्येमध्ये मोरोपंतांची आर्या ही मानतात. म्हणजे सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, तैसी आर्या मयूरपंतांची. त्यामुळे मोरोपंतांच्या आर्यांचं मग वैशिष्ट्य काय आहे आर्याचं, तर एक सुंदर आर्य आहे. फक्त ती एकदा म्हणते की मारुतीरायाच्या जन्माचं वर्णन आहे आणि इतका छान त्यांनी शेवटच्या चरणामध्ये शब्दामध्येच फोड साधलेली आहे की सुंदर आर्य आहे. गगनात लक्ष गेले केले उड्डाण,
जनन समयास. गगनात लक्ष गेलं आणि काय केलं, उड्डाण केलं जनन समयास, जन्मल्यानंतर उड्डाण केलं. मग पुढे काय झालं, गगनात लक्ष गेले केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी या ब्रह्मांडात जन न समयास. ही मोरोपंतांच्या आर्याचं वैशिष्ट्य आहे. वरचा जनन समयास आणि शेवटचा शब्द एकच आहे, पण पहिला जनन समय म्हणजे जन्मल्यानंतरची वेळ हा अर्थ आहे, आणि दुसरा फोड केली जन याच्यासारखा जन न सम यास. अगदी खरं, याच्यासारखा जन या ठिकाणी नाही. फारच सुंदर आर्याची उदाहरणं दिलीस तू. आपण ही चर्चा पुढे चालूच ठेवूयात, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. कीर्तन म्हणजे काय नेमकं, किंवा कीर्तनकारांची काय वैशिष्ट्ये आहेत याविषयी आपण चर्चा करतोय आणि जाणून घेतोय युवा स्त्री कीर्तनकार मोहना नातू हिच्याकडून. मोहना, आता मला सांग की तू वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोललो, वेगवेगळ्या विषयांवर करतेस कीर्तन, कुठल्या कुठल्या ठिकाणी केलीयस कीर्तन असं मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आणि एखादा प्रसंग जो तुझ्या अगदी लक्षात राहिलेला आहे सादरीकरणाच्या वेळेचा किंवा प्रेक्षकांचा जी प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जरा सांग ना. एक पहिलं म्हणजे याची रेही याची डोळा, मला माऊलींच्या समाधीचं दर्शन झालं. अरे वा. कीर्तनाचंच निमित्त होतं आणि त्यात परत विशेष असतं की मी नवीनच त्या क्षेत्रात होते, शिकतच होते, जसं वासंतिकचा आपण उल्लेख केला होता, आणि त्यातच संधी मिळाली. आणि त्यात पुन्हा भाग्याची गोष्ट अशी की साथीचं म्हणजे तबला आणि पेटी बरोबर घेऊन जे प्रॉपर कीर्तन असतं तसं माझं पहिलं कीर्तन होतं, आणि त्याला पेटीच्या साथीला काही क्षण चारुदत्तबुवा आफळे यांनी साथ केली. अरे वा. आणि माऊलींची समाधी समोर आहे, त्यामुळे तो एक असं छान ते वातावरण तयार झालं होतं की त्या कल्पना नाही करतायत की काय बोलावं त्या ठिकाणी. पण खूप तो एक लक्षात राहणारं ते ठिकाण होतं आळंदी. दुसरं आहे तो सज्जनगड, म्हणजे माझा सातारा हे आजोळच आहे, आईचं माहेर आहे सातारा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अधिक मला आनंद होता की आजोळ माझं आहेच आहे. आणि एक ज्या ठिकाणी असं गेल्यानंतर एक चैतन्य येतं किंवा शक्ती आल्यासारखं असं वाटतं, ज्यांना आपण शक्तीचं स्थानच मानतो असे समर्थ. त्यामुळे जय जय रघुवीर समर्थ असा ज्यांचा घोष आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा सज्जनगडी सुद्धा मला कीर्तन सादर करण्याची संधी मिळाली. आणि तिसरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आपल्या कुलदैवतेविषयी एक विशेष श्रद्धेचं स्थान असतं अगदी. आणि त्यामुळे आमचंही कुलदैवत जे आचऱ्याला आहे, कोकणात धामापूर जवळ आचरा म्हणून एक गाव आहे, छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी रामेश्वर आहे, शंकर आहे आमचं कुलदैवत आहे. त्यामुळे त्या रामेश्वराच्या ठिकाणी ते जे आयोजक आहेत त्यांनी म्हणले की आपण पुढच्या वेळी कीर्तन तुमचं ठेवूयात, आणि अगदी त्यांनी न चुकता आवर्जून फोन केला. आणि त्यांचा जो उत्सव असतो त्यामध्ये रामेश्वराच्या समोरही कीर्तन 2 वेळा करण्याची संधी मिळाली. स्त्री कीर्तनकार म्हणून आता तू वावरतीयस, या क्षेत्रात काम करायचंय तुला अजूनही, तर स्त्री म्हणून इथे वेगळा काय अनुभव येतो का तुला? तुझी स्त्री म्हणून असणारी बलस्थानं तुला काय जाणवतात आणि वेगळा अनुभव काय येतो? खरोखर जसं तुम्ही म्हणला तसं अजूनही स्त्री कीर्तनकार कमी आहेत, पण त्यामध्ये एक असा आनंद वाटतो की ती मी स्त्री कीर्तनकार आहे आणि परत युवा कीर्तनकार आहे, त्यामुळे मी आणखीन लोकांना या ठिकाणी क्षेत्रात येण्यासाठी वळवू शकते. बरोबर. या ठिकाणी त्यामुळे तोही एक माझा नेहमीच स्त्री कीर्तनकार म्हणून आणि एक युवा कीर्तनकार म्हणूनही प्रयत्न राहील की माझ्यासारख्या ज्या काही माझ्या वयाच्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा या क्षेत्राकडे कशा येतील आणि आपली ही परंपरा जी आहे ती कशी आणखीन अधिकाधिक जपली जाईल किंवा आमच्या मार्फत अधिकाधिक नवीन विषय कसे पोहोचवले जातील याचाही एक समन्वय साधण्याचा प्रयत्न नक्कीच माझ्याकडनं घडेल. पण आता या नवीन ज्या मुली येऊ इच्छित असतील या क्षेत्रामध्ये त्यांना काय टिप्स देशील? एक असं सांगावं असं वाटतं की कीर्तन हे जे क्षेत्र आहे ते आता त्याच्याकडे करिअर किंवा क्षेत्र म्हणून बघूया. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की अरे कीर्तन आहे म्हणजे काय, कीर्तनाला काय जायचं असा एक जो हे होता, पण त्याच्याकडे सुद्धा त्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरंच काही करण्यासारखं हे आता जाणवतंय त्यामध्ये. आणि त्यामुळे हे क्षेत्र जसं जर तुम्हाला कलागुणांची काही आवड असेल म्हणजे वक्तृत्व अंगी असेल किंवा गायनाची आवड असेल तर यांचा संगम या ठिकाणी घडतोय. त्यामुळे हे ट्राय करून बघायला एक सुट्टीचं ह्याच्यामध्ये असं काही हरकत नाहीये. आवड जर निर्माण झाली तर पुढे आणखीन चांगलंच आहे. अनेक कीर्तनकार युवक कीर्तनकार तयार होतील आणि आपली परंपरा ही जपली जाईल आणि आमच्याकडनं नवनवीन असे विषयही आपल्या समोर मांडता येतील. आता तरुण पिढी
ऑनलाईन कडे वळली आहे किंवा तरुण पिढीला आता नव्या जगाशी नव्या बदलांशी जुळवून घेणारे असे विषय हवे असतात. बरोबर. तर अशा वेळेला ह्या जुन्याचा आणि नव्याचा संगम नेमका कीर्तनकारांनी कसा केला पाहिजे आणि जर करायचं असेल तर असे नव्या पिढीला आवडतील असे काही विषय तुम्ही घेता का? बरोबर. यामध्ये नवीन विषयाचा जेव्हा आपण उल्लेख आत्ता केला तर त्यामध्ये 2-3 मी असे नवीन विषय हाताळले किंवा त्याच्यावर कीर्तन सादर करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक प्रामुख्याने विषय सांगायचा होईल की आता सध्या पर्यावरण ही खूप मोठी समस्या आहे, प्रदूषण ही समस्या आहे मोठी. तर प्रदूषणावरचे अनेक कमी करण्याचे अनेक उपाय माहिती आहेत, ते राबवतो आपण. त्यामध्येच नित्ययज्ञ अग्निहोत्र नावाचा एक विधी आहे. बर. जो माझे आजोबा म्हणजे श्री शरद नातू हे 50 वर्ष गेली आम्ही तो अग्निहोत्र विधी करतो, ज्यामध्ये म्हणजे वेदकाळापासूनच यज्ञयागादी क्रिया होतातच आहेत, पण त्याच यज्ञयागादी क्रियांचं सुटसुटीत स्वरूप आणि ते आत्ताच्या काळात यज्ञयागादी क्रिया कशा कराव्यात, कशा पद्धतीने साध्य होता येईल हे अक्कलकोट पीठावरील स्वामी समर्थ पीठावरील चौथे सत्पुरुष परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी हा नित्ययज्ञ अग्निहोत्राचं सुटसुटीत स्वरूप आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर. त्याची आम्हाला झलक दाखवू शकशील? अगदी. म्हणजे या कीर्तनामध्ये असा एक विषय मांडला होता की नित्ययज्ञ अग्निहोत्राचं स्वरूप काय आहे, हे यज्ञ भूतांच्या पालना म्हणजे यज्ञ हा भूतांच्या पालनासाठीच आहे, हा तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन सादर केलेला विषय होता. आणि ज्यात नित्ययज्ञ अग्निहोत्राचं सुटसुटीत स्वरूप सांगितलं गेलं होतं. म्हणजे नित्ययज्ञ अग्निहोत्र नावाचा विधी कसा असतो तर त्याला 6 फक्त बंधन आहेत आणि हा विधी कुणीही करू शकतो. म्हणजे असं काही नाही की स्त्री पुरुष भेद आहे किंवा अखिल मानव जातीसाठी सांगितलेला विधी आहे. आणि त्यामुळे यामध्ये तांब्याचं आकाराचं पात्र असतं, बरोबर, पिरॅमिड आकाराचं, ज्यामध्ये आपण गोवंशाच्या गोऱ्या, गोवंश याला अंडरलाईन करूया, अगदी हे महत्वाचं आहे. त्यामुळे गोवंशाच्या गोऱ्या या महत्वाच्या आहेत. त्या विशिष्ट आकारात रचून प्रज्वलित करण्याचं साहित्य म्हणजे फुलवात घ्या, गायची फुलवात तुपात भिजवलेली किंवा भीमसेनी कापूर सध्या मिळतो तो, कारण पावसाळ्यात पटकन प्रज्वलित होत नाही. प्रज्वलित करून सूर्योदय सूर्यास्ताची वेळ ही साधलेली आहे, ती सुद्धा अक्षांश रेखांशाप्रमाणे प्रत्येक शहराची वेगळी अशी वेळ आहे. त्याचं टाइम टेबल तयार केले गेलेलं आहे. ते सॉफ्ट कॉपी ती PDF स्वरूपातही मिळते. आणि त्यावेळेला म्हणजे सकाळी सूर्योदयाचे वेळ काय आहे त्याच्या आधी अगदी 5 मिनिटं प्रज्वलित होतं. अगदी मंत्र सोपे आहेत. सूर्योदयाचा मंत्र एक आहे, सूर्यास्ताचा मंत्र आहे. मोहना, आपण हे तू ऐकूच यात तुझ्याकडनं. तत्पूर्वी क्षणभराची विश्रांती घेऊयात आणि परत एकदा ती नित्ययज्ञ अग्निहोत्राबद्दल जे सांगतेय ते ऐकूयात. नमस्कार प्रेक्षक हो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण कीर्तन परंपरेविषयी बोलतोय. मोहना नातू हिच्याकडनं आपण ती सगळी माहिती जाणून घेतोय. तू नित्ययज्ञ अग्निहोत्राबद्दल माहिती सांगत होतीस, ती थोडक्यात सांगतेस? बरोबर. त्याप्रमाणे गोवंशाच्या गोऱ्या रचून सूर्योदय सूर्यास्ताचे मंत्र आहेत. सूर्योदयाचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. सूर्यास्ताचा मंत्र आहे अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. स्वाहा म्हणल्यानंतर जी आपण आहुती आहे 5 बोटात मावतील एवढे अखंड तांदूळ, गोघृत हे एकत्र करून जी आहुती आहे ती विभाग करून स्वाहा म्हणल्यावर द्यायची. अधिक माहिती आपण हवी असेल तर मला नंतर संपर्क करूच शकता या माहितीसाठी. पण हा एक नवीन विषय हाताळला गेला की जो प्रदूषणासाठी ज्याच्यावर अजूनही कार्य चालू आहे की यांनी खरोखर फायदे होत आहेत या नित्ययज्ञ अग्निहोत्राने. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता हे सगळं करत असताना नक्कीच तू अजून वयाने लहान आहेस, त्यामुळे नक्कीच तुझी काहीतरी भविष्यातली स्वप्न असतील, काही मला हे करायचं इथपर्यंत पोहोचायचंय असं काही तू ठरवलं असेल? कीर्तनाबाबतीत जर म्हणलं तर जसं आम्ही मागे विषय म्हणलं होतं की आमच्यासारखेच युवक आणखीन या कीर्तन क्षेत्रात यावेत, ही माझी पण भावना आहे की माझ्या कीर्तनात ऐकून ते कसे येतील या क्षेत्रात, हा एक भाग आहे. आणि काही असे विषय आहेत की जे आमच्या पिढीचे विषय आहेत. म्हणजे आम्ही जे विषय शिकतो, म्हणजे समजा संस्कृत हा विषय माझ्या ह्याच्यातला घेतला तर पाणिनी आहे, भास्कराचार्य आहेत, नक्कीच यांची कीर्तनं सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल. किंवा गणितज्ञ जर कुणाचा गणित विषय असेल तर त्यांना रामानुजाचार्य आहेत, शास्त्रज्ञ असतील तर अब्दुल कलाम आहेत, यांची सुद्धा कीर्तनं या मांडण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं नक्कीच राहील. पवित्र होईन चरित्र उच्चारे असं म्हटलं जातं. अशा महनीय व्यक्तींचं चरित्र हे आपण जर समाजाला सांगितलं तर ते खरोखर प्रेरक असं ठरतं. म्हणूनच कीर्तनासारख्या माध्यमाचा वापर केला जातो.
फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाज प्रबोधनासाठी कीर्तन हे वापरलं जातं. देवर्षी नारद हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रणेते मानले जातात. बोल जैसे कल्लोळ अमृताचे असं मानतात. थोर कीर्तनकारांनी इतक्या रसाळ आणि सुरेख अशा वाणीतनं ही कीर्तनं सादर केली. मंडळी, आज ही नवी पिढी कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पिढीही नवीन आहे आणि विषयही आता हळूहळू नवे येत आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की आपण नेहमी मुलांचा इंटेलिजंट कोशंट अर्थात IQ बघतो, पण आपल्याला आता मुलांचा स्पिरिच्युअल कोशंट अर्थात SQ सुद्धा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि कीर्तनासारख्या माध्यमातनं हे तर नेहमीच घडू शकतं. म्हणूनच मोहना, तुझ्या या सगळ्या पुढच्या कार्यासाठी तुला खूप शुभेच्छा आम्ही देतो. आणि तुझ्या मनात जी काही स्वप्न आहेत तू छान पद्धतीने साकार करशीलच अशी आमची अपेक्षाही आहे, अशी आम्हाला खात्री सुद्धा आहे. तरुणांनी परत असं सांगावंसं वाटतं की तरुणांनी या क्षेत्राकडे नक्की यावं, या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं बघावं असंही आपण सांगूयात. आणि आता मला असं वाटतं की या सगळ्या परंपरेमध्ये स्त्री संतांचं स्थान सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचं आहे. तर एखाद्या स्त्री संताचा अभंग किंवा तुझ्या कीर्तनामधलं त्याचं काही आख्यान जर असेल तर त्यानेच आपण याचा शेवट करूयात. पुन्हा एकदा दूरदर्शनच्या वतीनं तुझे आभार मानते आणि तू इथे आलीस, आमच्याशी छान गप्पा केल्यास. खूप आभार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचेही आभार या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. आणि घरच्यांचा पाठिंबा, मित्रपरिवारांचा पाठिंबा, यांनी जसं विषय मी काही सांगितले ते विषय नवनवीन हाताळण्याची सद्बुद्धी आणि शक्ती हे भगवंत मला देवो. तशीच पंढरीरायाच्या चरणी प्रार्थना करूयात या ठिकाणी. आणि हीच पंढरीरायाची प्रार्थना अनेक संतांनी सुद्धा केलेली दिसते. म्हणजे स्त्री संत सुद्धा आहेत की ज्यांनी या पंढरीनाथाला खूप आळवलंय. संत जनाबाई आहेत आणि यातलंच एक नाव स्त्री संत कान्होपात्रा. यांचं सुद्धा चरित्र खूप सुंदर आहे, ज्याचं आपण आख्यानातनं मांडूही ते कीर्तन शकतो. आणि त्यांनी सुद्धा या पंढरीनाथाची कशी बरं प्रार्थना केली आहे, हा एक सुंदर असा त्यांनी रचलेला अभंग आहे. आणि जो इतका सुंदर आहे की ज्यामध्ये खरोखर भावना खूप चांगल्या पद्धतीने प्रतीत होतात. आणि त्यांचं पंढरीनाथाविषयी असलेलं भाव त्यांचा तेही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळून येतं. तर आपणही पंढरीनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करूयात आणि हे जगावर आलेलं संकट हे निघून जावो आणि पुन्हा आपण वारीला म्हणा किंवा अशा सर्व कीर्तनांच्या ठिकाणी एकत्र आनंदाने जाऊयात, राहूयात. हीच त्या पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करूयात आणि त्याला आळवण्यासाठी हा एक सुंदर असा अभंग म्हणते. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतिता तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. परी सांभाळी वचन, परी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण जाण, वागविसी जाण जाण, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखे नाम नाही, मुखे नाम नाही. कान्होपात्रा शरण पाई, कान्होपात्रा शरण पाई, पतित तू पावना पावना,
म्हणविसे नारायणा.